एनडीटीव्ही मराठीच्या या बुलेटिनमध्ये सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर येते। महाराष्ट्रात वक्फ घोटाळा झालेला आहे आणि त्या जागा कोणी लाटल्या ते सगळ्यांना माहिती आहे। काँग्रेसला काही देणं घेणं नाहीये, समिती आल्यावर निर्णय होईल असं वक्तव्य पुण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। महाराष्ट्रात वक्फ घोटाळा झालाय, त्या जागा कोणी लाटल्या हे सगळ्यांना माहिती आहे। या संदर्भात काँग्रेसला काहीही देणं घेणं नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलंय। पुण्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। काँग्रेस संदर्भात एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय। महाराष्ट्रात वक्फ घोटाळा झालेला आहे आणि त्या जागा कोणी लाटल्या आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवरती निशाणा साधलाय आणि जोरदार हल्लाबोलही केलेला आहे। सध्या आपण बघतोय राजकीय वातावरण चांगलं तापलेलं आहे। मागच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये वक्फचा घोटाळा झाला आणि वक्फच्या जमिनी या कोणी कोणी लाटल्या, त्यात कोण कोण काँग्रेसचे नेते होते हे आपण सगळ्यांनी पाहिलं। त्याचा अहवाल देखील समोर आलेला आहे। यांना वक्फशी काही घेणं देणं नाहीये, त्या जमिनीशी यांना घेणं देणं आहे। त्या जमिनी कशा लाटता येतील हा यांचा प्रयत्न आहे। जे बिल आलं होतं त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी येणार होती। हे जे काही जमिनी लाटणारे लोक आहेत यांना टाच पडणार होती, म्हणून त्यांनी त्याचा विरोध केला। पण ठीक आहे, आता ते बिल समितीकडे आहे, त्याच्यावर योग्य तो निर्णय होईल।